VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। महाराष्ट्र के धुले में 2 वर्षों से लापता युवक राहुल भदाणे की जांच को लेकर उसके पिता देवीदास आत्माराम भदाणे ने पुलिस पर गंभीर लापरवाही का आरोप लगाया है। धुले जिला मराठी पत्रकार संघ के सभागार में आयोजित प्रेस वार्ता में उन्होंने कहा कि यदि जल्द प्रभावी कार्रवाई नहीं हुई तो वे न्याय के लिए उच्च न्यायालय का रुख करेंगे। देवीदास भदाणे ने बताया कि उनका 18 वर्षीय बेटा राहुल 11 जून 2024 को वारूड से पढ़ाई के लिए बेटावद गया था, लेकिन वापस नहीं लौटा। मामले में नडारा पुलिस थाना में अपहरण का केस दर्ज है। 13 जून 2024 को भुसावल रेलवे स्टेशन के सीसीटीवी फुटेज में राहुल एक अज्ञात युवक के साथ दिखाई दिया था, लेकिन 2 वर्षों बाद भी उस युवक की पहचान नहीं हो सकी। उन्होंने बताया कि मामले की जांच विशेष जांच दल यानी एसआईटी, डीवाईएसपी, एलसीबी और एटीएस कर रही है। मुंबई उच्च न्यायालय की औरंगाबाद खंडपीठ ने भी एटीएस और धुले पुलिस अधीक्षक को जांच के निर्देश दिए हैं। बावजूद इसके अब तक कोई ठोस सफलता नहीं मिली है। देवीदास भदाणे का आरोप है कि पुलिस ने लुधियाना में जांच दल भेजने की उनकी मांग पर भी कार्रवाई नहीं की। उन्होंने कहा कि यदि जिम्मेदार अधिकारियों ने जवाबदेही नहीं निभाई तो वे हाईकोर्ट में नई याचिका दायर कर न्याय की मांग करेंगे। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। मी एका वर्षापासून पुढे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये करतो. माझा लहान भाऊ आणि देवदास भदाणे माझ्या वडिलांचा लहान मुलगा हा 16.5 वर्षाचा असताना आमचं वारुगाव येथून शिकवणी वर्गासाठी बेगाव या ठिकाणी गेला असताना तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. 11 जून 2024 पासून. या दिवशी संध्याकाळी आम्ही नडारा पोलीस स्टेशन येथे माधवी 363 अन्वये अनमोल व्यक्ती संदर्भात पुण्याची एफआयआर दाखल केलेली आहे. एफआयआर नंबर 153/2024 अन्वये नडारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. या संदर्भात आम्ही 13 जून 2024 रोजी स्वतः मी माननीय तत्कालीन एसपी योगेश साहेबांना भेटून एलसीबीचे पीआय श्रीराम पवार सर यांना भेटून नडारा पोलिसांना आम्ही सर्व माहिती केली. आम्हाला राहुलकडे संदिग्ध असे मजकूर त्याच्या वहीमध्ये आम्हाला सापडला. मजकूर आम्ही पोलिसांकडे जमा केलेला आहे. आणि त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट यांच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय न्यायालयामध्ये क्रिमिनल पिटिशन दाखल केली. या अन्वये माननीय न्यायालयाने सदरील याचिका संदर्भात एटीएस मुंबई आणि एसपी धुळे यांना सदर प्रकरणात कंटिन्यू तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसं त्यानंतर गिवडे साहेबांनी फेब्रुवारीच्या शेवटी एसआयटी स्थापन केली. 2026 मध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी एसआयटी स्थापन करण्यात आली. परंतु 2 वर्ष झाल्यानंतरही सदरील अल्पवयीन राहुल देवदास भदाणे यांचा कुठलाही तपास निष्पन्न झालेला नाही. आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील शेतकरी प्रवर्गातील येतो. आमचा कुठलाही सामाजिक आर्थिक कमकुवतीचा फायदा आम्हाला प्रशासन घेताना दिसत आहे. सदर प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने आदेश केले असताना 2 महिन्यापासून एसआयटी फेब्रुवारीपासून म्हणजे साधारण 2 महिने पूर्ण झाले. एसआयटी स्थापन असतानाही सदर बालकाचा शोध घेतला गेला नाही. सदर मुलगा हा प्रथमदर्शनी भुसावल या ठिकाणी अनोळखी व्यक्तीसोबत चालताना दिसत आहे. सदर व्यक्तीच्या सोबत बोलताना आणि त्याला त्यासोबत घेऊन जाताना दिसत आहे. तरीही पोलिसांमार्फत सदर व्यक्तीचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तो व्यक्ती कोण आहे, माझ्या भावाला घेऊन जाण्यामागे व्यक्तीचं कारण काय आहे, तो कुठून आला आहे, या संदर्भात कुठेही ठोस निष्कर्ष तपास अधिकारी या निष्कर्षावर आलेले नाही. तसेच भुसावळ या ठिकाणी आमचे नातेवाईक 13 जून 2024 रोजी पोहोचले असता त्यांना स्वतः त्यांनी माहिती मिळवली आणि ती माहिती पोलिसांना दिली. म्हणजे माहिती आम्ही मिळवली आहे. आमच्याकडून पोलिसांना आम्ही ज्या दिवशी माहिती दिली की राहुल भुसावळ या ठिकाणी अननोन व्यक्तीसोबत जाताना दिसत आहे, तरीही असं असतानाही पोलिसांकडून तत्कालीन तपास अधिकारी सचिन पेंद्रे होते, एपीआय नडारा पोलीस स्टेशन तपास अधिकारी कुवळ हे तपास करत होते आणि त्या ठिकाणी दिवे म्हणून
PSI फुटेज घेण्यासाठी गेले असतानाही त्यांनी पेन ड्राईव्हमध्ये फुटेज स्टोअर केला नाही आणि त्यामुळे सदरील जो व्यक्ती आहे त्याचा फोटो अत्यंत हुशार आलेला आहे आणि त्यामुळे शोध घेणं त्या व्यक्तीचा शक्य नाही. सदरील हा जो व्यक्ती माझ्या भावाला घेऊन जाताना दिसत आहे. तर प्रथमदर्शनी एवढा ठोस पुरावा असतानाही या माहितीत काय कारण आहे आणि हा व्यक्ती या ठिकाणी राहुल सोबत बोलतोय, तर राहुल सोबत घेऊन जाण्यामागचं त्याचं कारण काय आहे तर हे निष्पन्न झालेलं नाही. आणि सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यामध्ये पोलीस अपयशी ठरले, यामागील कारण काय आहे. तसेच ATSच्या तपास करत असताना ATSच्या अधिकाऱ्यांना आम्ही चौकशी सतत त्यांच्या संपर्कात होतो. त्याच्याशी चौकशी करत असताना ऑफ रेकॉर्ड त्यांनी आम्हाला माहिती दिली की राहुलचे शेवटचे लोकेशन हे लुधियाना पंजाब राज्यातील मिळून आले आहे दिनांक 12 जून 2024 रोजीची. तरी पोलिसांकडून नळाणा पोलिसांकडे आम्ही दिलेले वडील माझे विलासकाराम बदाने फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकारामध्ये शेवटचे लोकेशन हे कर्नाल राज्य हरियाणा येथील असल्याचे दिसून येत आहे. तरी दोन्ही माहितीमध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि जे लोकेशन शेवटचं लुधियानाचं येथेच्या अधिकाऱ्यांना मिळून आलंय ते तपास अधिकारी पोलीस प्रशासनाला LCBला मिळवण्यात अपयशी ठरले आहे आणि त्या लोकेशनपर्यंत तपास अधिकारी पोहोचले नाही. त्यामुळे सदर अल्पवयीनाचा योग्यरित्या शोध झाला नाही. तिथपर्यंत पोलिसांना पोहोचल्याने त्याचा शोध घेणं शक्य झालं नाही आणि यामुळे अल्पवयीनाचा जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज रोजी 2 वर्षानंतर तो अस्तित्वात आहे का नाही त्याचा जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि या तपासामध्ये आम्ही दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी बाबडे तालुका शिंदखेडा येथील कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित झाले होते. त्या ठिकाणी आमच्या शिंदखेड्याचे मतदारसंघातील आमदार जयकुमार साहेब यांच्या मार्फत आम्ही त्यांना भेटलो. फडणवीस साहेबांना मी स्वतः बाय हँड निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली होती. सदरील प्रकरणामध्ये सप्टेंबर 2024 रोजी फडणवीस साहेबांना भेटलो. त्यानंतर सचिवालय मुख्यमंत्री सचिवालयामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनाही आम्ही निवेदन दिलं. ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या. तरीही सदर पोलीस प्रशासनाकडून ही घोडचूक होणे अपेक्षित नव्हतं आणि या संदर्भात आम्ही अल्पवयीन लहान भाऊ आणि देवीदास आत्माराम बदाने यांचा लहान मुलगा राहुल देवीदास बदाने हा हरवलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये नळाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 जून 2024 रोजी 363 अन्वये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये माननीय बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाने पोलीस अधीक्षक धुळे आणि ATS मुंबई यांना तपासासाठी निर्देशित केले आहे. तरी 2 वर्षामध्ये सदर प्रकरणात कुठलाही निष्कर्ष आलेला नाही. अल्पवयीनाचा शोध घेण्यात आलेला नाही. सदरील प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना बाबडे या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. पोलीस महासंचालकांना आम्ही स्वतः भेटलेलो आहोत. त्यानंतर विविध कलेक्टर महोदयांना भेटलो आहोत. तरीही सदर प्रकरणामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा आहे. अल्पवयीन भुसावळ या ठिकाणी अननोन व्यक्तीसोबत 15 जून 2024 रोजी दिसून येत आहे. तरी सदर फुटेज पोलिसांना पेनड्राईव्हमध्ये स्टोअर करण्यात आला नाही आणि त्यामुळे हाती आलेला अल्पवयीन हा याचा शोध आज पायतो लागलेला नाही. सदर प्रकरणामध्ये शेवटचे लोकेशन माहितीच्या अधिकारामध्ये आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाल हरियाणा या ठिकाणी याचे निष्पन्न झाले होते. तरी ATSच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्याप्रमाणे आणि त्यांना आम्ही विचारणा केल्यानुसार चौकशी केल्यानंतर त्यांनी ऑफ रेकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार त्याचे लोकेशन लुधियाना पंजाब राज्य येथील मिळालं आहे. तरी लुधियाना पंजाब राज्य या ठिकाणी पोलीस 2 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत. 1 वर्षापासून LCBकडे धुळे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास असताना LCB यांनी शोध मोहीम हाती घेतलेली नाही आणि प्रत्यक्ष कुठल्याही ठिकाणी व्हिजिट
केलेली नाही. लुधियाना या ठिकाणीचे लोकेशन LCBच्या निर्देशनास आलेलं नाही आणि एक सदर प्रकरणामध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी SIT स्थापन करण्यात आलेली आहे. तर SIT मार्फत या प्रकरणाचे संदर्भात कुठलीही शोध मोहीम हाती घेताना दिसून येत नाही. तर या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक दुडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्टीकरण द्यावे. धन्यवाद.